कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बाहेर असा रिमझिम पाऊस चालू आहे आणि अशा थंड वातावरणामध्ये काहीतरी खमंग कुरकुरीत असं सर्वांनाच खायला आवडतं। तर बऱ्याचदा आपण कांदा भजी पाहिली असतील, मिरची भजी पाहिली असतील, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरची वडा कसा बनवायचा आहे, तोही एकदम कुरकुरीत आणि एकदम टेस्टी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी या ठिकाणी 8 ते 9 हिरवी मिरची, 1 इंच आलं आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली पेस्ट ही तयार आहे, आपण ही साईडला ठेवून द्यायची आहे। तर एकीकडे आपण 3 ते 4 बटाटे शिजवून घेतले आहेत कुकरला। अगदी एकदम मऊ होईपर्यंत हे बटाटे शिजवलेले आहेत। याची आता साल काढून घ्यायची आहे आणि यानंतर सुरीच्या साहाय्याने एकदम बारीक कट करायचं आहे किंवा खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतलं तरी चालेल किंवा हे स्मॅश करून घेतलं तरी चालेल। या ठिकाणी मी हाताने छान असं स्मॅश करून घेतलेलं आहे। यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे। यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। तेल छान कडकडीत झालं की या ठिकाणी अर्धा टेबलस्पून मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडली की चिमूटभर हिंग टाकायचा आहे। अर्धा टेबलस्पून जिरे टाकायचे आहे। 8 ते 9 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। यानंतर या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे हे सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर आपण मिरची, आले आणि लसणाची जी पेस्ट केली होती ती सुद्धा आता या ठिकाणी मिक्स करायची आहे आणि 2 मिनिटं हे आता छान असं तेलामध्येच परतून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये काही मसाले ऍड करूयात। सर्वप्रथम अर्धा टेबलस्पून या ठिकाणी हळद पावडर टाकलेली आहे। अर्धा टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे, कारण आपण हिरवी मिरची पण सुरुवातीला वापरलेली आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे टेस्टनुसार आणि हे छान असं मिक्स केल्यानंतर आपण जो बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे हा यामध्ये मिक्स करायचा आहे आणि छान असं आता हे परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटं याला चांगली वाफ येईपर्यंत हे परतायचं आहे, म्हणजे सर्व मसाले या बटाट्यामध्ये मिक्स होतात। यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये मिक्स करायची आहे। गॅस आता बंद करायचा आहे आणि हे छान असं मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी आपण या ठिकाणी लिंबूचा रस यामध्ये मिक्स करायचा आहे। या ठिकाणी अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये ऍड केलेला आहे। महत्त्वाची टीप लक्षात घ्या की गॅस बंद केल्यानंतरच लिंबू यामध्ये पिळायचा आहे। आता आपण हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। आता हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत एकीकडे आपण एक बॉल्स घ्यायचा आहे। या ठिकाणी यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी यामध्ये मिक्स करत आपण हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे। एकदम पाणी घालायचं नाही। या ठिकाणी पाहू शकता आवश्यकतेनुसार आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे जास्त वेळ असं फेटून घ्यायचं आहे। कधी भजी बनवताना, वडे बनवताना एकदम कुरकुरीत होण्यासाठी हे जे पीठ असतं बेसनचं हे असं जास्त वेळ फेटून घ्यायचं, म्हणजे भजी आपली छान कुरकुरीत होतात। यानंतर यामध्ये अर्धा टेबलस्पून ओवा हातावरती असा क्रश करून यामध्ये मिक्स करायचा आहे। त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून या ठिकाणी मिरची पावडर टाकायची आहे। अर्धा टेबलस्पून हळद पावडर टाकायची आहे। अगदी पाव टेबलस्पून या ठिकाणी गोड साखर मिक्स करायची आहे। अर्धा टेबलस्पून मीठ मिक्स करायचं आहे। मीठ आपल्या टेस्टनुसार मिक्स केलं तरी चालेल। पुन्हा हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण हे साईडला ठेवून देऊयात। आता या ठिकाणी मिरची वडा बनवण्यासाठी जी मिरची आपण घेणार असतो ही एकदम कमी तिखट आणि अशी जाडसर जी असते मिरची ती घ्यायची, एकदम पातळ लांबट असते अशी घ्यायची नाही। तर पाहू शकता अशा प्रकारे मिरची स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि या मिरचीला फक्त एका साईडला कट द्यायचा आहे। पाहू शकता
अशा प्रकारे फक्त एका साईडला कट द्यायचा आणि आतील बिया जे आहेत या काढून घ्यायच्या आहेत. जर मिरची जास्त तिखट असेल तर बिया काढा. मिरची जर जास्त तिखट नसेल तर या बिया नाही काढल्या तरी चालेल. या सुद्धा कमी तिखट ह्या मिरच्या आहेत. अशा प्रकारे सर्व मिरच्यांच्या आपण एका साईडला कट घालून अशा प्रकारे बिया काढून घ्यायच्या आहेत. आता या सर्व मिरच्याच्या आपण बिया काढून हे सर्व कट करून घेतलेले आहेत. आता जे आपण मिश्रण बटाट्याचं भाजी बनवून घेतलेली आहे सारणासाठी, हे सारण या मिरचीमध्ये जितकं बसेल तेवढं आपण यामध्ये घालायचं आहे. अगदी दाबून असं हे छान असं बसवायचं आहे या मिरचीमध्येच. अशा प्रकारे आपण या सर्व मिरच्यांच्या मध्ये हे सारण बटाट्याचं भरायचं आहे. एकीकडे आपण गॅसवरती तेल तापत ठेवायचं आहे. पाहू शकता आपल्या या सर्व मिरच्या आता भरून झालेल्या आहेत. आणि आपलं पीठ सुद्धा हे छान भिजलेलं आहे. तर पाहू शकता पीठ जास्त पण पातळ करायचं नाही आणि जास्त पण दाटसर करायचं नाही. तुम्ही जास्त दाटसर पीठ केलं तर जो वड्याचा कवर आहे तो जास्त होईल आणि ते चांगले टेस्टी लागणार नाहीत. आणि जास्त जर पातळ पीठ झालं तर त्याला छान असा कवर मिरचीला वरती बसणार नाही. त्यामुळे अगदी मध्यम असं पीठ हे करायचं आहे. आणि आता तेल आपलं चांगलं कडकडीत झालं की गॅस मध्यम आचेवर करायचा आणि आपले हे मिरची वडे या तेलामध्ये सोडायचे आहेत. एकदम गोल्डन रंगावरती हे असे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता या ठिकाणी मस्त असे आपले मिरची वडे तयार झालेले आहेत. पूर्ण तेल नितळून काढायचं आहे. गरम असतानाच नितळलं म्हणजे अजिबात हे वडे तेलकट होत नाहीत. तर नक्की अशा प्रकारे एकदा वडे बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.